हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण 2026 मधील महत्त्वाचे ब्रँड ॲम्बेसिडर बघणार आहोत। तर बघा, एम पी एस सीच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ब्रँड ॲम्बेसिडरवर प्रश्न विचारला जातो। आता 2026 मधील सगळे आपण परीक्षेच्या दृष्टीने ब्रँड ॲम्बेसिडर बघणार आहोत। तर बघा, स्वच्छता अभियान याचा ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहे तर मोहम्मद सिराज। जे भारताचे स्वच्छता अभियान असते त्याच्या ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून मोहम्मद सिराज बनलेले आहेत। तर बघा, नमो युवा रन यासाठी मिलिंद सोमन यांची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच इंडियन ऑलिम्पिक कमिशन मानसिक स्वास्थ्यसाठी अभिनव बिंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हे एक इम्पॉर्टंट आहे। जे इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगत चालेल आणि तुम्ही ते लक्षात ठेवा। इंडियन ऑलिम्पिक कमिशनचे मानसिक स्वास्थ्यचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून अभिनव बिंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, ऑडी इंडियाचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून श्रद्धा कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सेलिब्रिटींच्या ब्रँड ॲम्बेसिडरवर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो, त्यामुळे ऑडी इंडियाचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून श्रद्धा कपूर बनले आहेत, ती लक्षात ठेवणे गरजेचे आहे। त्यानंतर बघा, ड्रीम टेक्नॉलॉजीचे ब्रँड ॲम्बेसिडर कृती सेनन बनलेले आहे। ड्रीम टेक्नॉलॉजीचे ब्रँड ॲम्बेसिडर कोण बनलेले आहे तर कृती सेनन बनलेले आहे। त्यानंतर बघा, फिट इंडिया आयकॉन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणजे फिट इंडिया आयकॉनचे ब्रँड ॲम्बेसिडर आयुष्यमान खुराना बनलेले आहे। याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे एक इम्पॉर्टंट आहे। पण फिट इंडियाचे आयकॉन म्हणून ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून आयुष्यमान खुराना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यानंतर आताच बिहारचे निवडणुका झाल्या, त्यासाठी बिहार निवडणूक स्वीप आयकॉन म्हणून नीतू चंद्रा आणि प्रतीक प्रकाश झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। बिहार निवडणूक आयुक्त म्हणून निवडणूक स्वीप आयकॉन म्हणून नीतू चंद्रा आणि प्रतीक प्रकाश झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, स्पोर्ट्स पर्सनवर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो। तर बघा, डेटॉल कंपनीचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यानंतर कर्नाटक वन विभाग राजदूत म्हणून म्हणजे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून अनिल कुंबळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स म्हणून कंगना रनौत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। म्हणजे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्सचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कंगना रनौत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, तसेच मालदीवचे ग्लोबल ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कतरिना कैफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मालदीवचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कतरिना कैफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यानंतर झोमॅटो याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। झोमॅटोचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून शाहरुख खान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे झारखंड पर्यटनचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। महेंद्रसिंग धोनी रांचीचे असल्यामुळे झारखंडचे राज्य पर्यटन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, ऑस्ट्रेलियन पर्यटन अभियानाचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून सारा तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हथकरघा उद्योग ओडिशा सरकार याचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून माधुरी दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, कॉमनवेल्थ युवा शांती याचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून सुकन्या सोनवणे, ही एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे। कॉमनवेल्थ युवा शांती ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून सुकन्या सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर बघा, एवढे 2026 मधील ब्रँड ॲम्बेसिडरपदी नियुक्ती केलेले महत्त्वाचे व्यक्ती आहे। याच्यावर MPSCच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते लक्षात ठेवणे गरजेचे आहे।